नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर अशी आणि फॅशनेबल अशी हँडबॅग किंवा शॉपिंग बॅग म्हणाल तरी चालेल ती कशी बनवायची ते पाहणार आहोत। ही हँडबॅग तरुण लेडीजपासून ते वृद्ध वयापर्यंतच्या स्त्रिया देखील वापरू शकतात। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अतिशय सुंदर अशी हँडबॅग आपली किंवा शॉपिंग बॅग जी आहे ती तयार होते। आता इथे मी पॉलिस्टर फॅब्रिक घेतलेलं आहे। तुम्ही इथे नॉन वोवन फॅब्रिक किंवा नायलॉनचं फॅब्रिक देखील घेऊ शकता। तर आता बघा, याची जी रुंदी आणि लांबी आहे ती 20 इंच इथे घेतलेली आहे। तुम्हाला जर छोटी हवी असेल तर तुम्ही कमी देखील घेऊ शकता। आता इथे मी एक जो अस्तर आहे तो इथे फोल्ड करून घेत आहे। ही ओपन साइड आहे आणि ही बंद बाजू आहे। आता आपण इथे मार्किंग करूयात। तर इथून मी 2.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि या बाजूला इथे मी 5 इंचावर मार्किंग केलेलं आहे। बॉक्स काढून घ्यायचा आहे। आता त्यानंतर या बाजूला इथे मी 3 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि या साईडला इथे 6 इंचावर मार्किंग केलेलं आहे। हे मार्किंग कमी जास्त होऊ शकतं साईजनुसार आणि या पद्धतीने लाईन क्रॉसमध्ये काढून घ्यायची आहे। इथे सर्कल शेप देणार आहे मी या पद्धतीने। आता याच्यानंतर खाली बघा, या कोपऱ्यामध्ये आपल्याला 2.5 इंचावर आणि इकडे 2.5 इंचावर असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि आता हे कट करून घ्यायचं आहे। तर आता हे मी कट करून घेत आहे। आता हे कट करून झालेलं आहे। तर कट केल्यानंतर हे आपलं कटिंग जे आहे ते असं दिसेल। दुसरा जो आहे तो सेम मी याच पद्धतीने कट करून घेतलेला आहे। आता मी इथे माझा एक ड्रेस आहे तो इथे मी घेतलेला आहे। हा कॉटनचा ड्रेस आहे। तर तुम्ही तुमच्याकडे जो कोणताही ड्रेस असेल तो तुम्ही इथे घेऊ शकता। आता या ड्रेसला मी कट करून आणि ही बॅग आपण शिवणार आहोत। तर आता बघा, या पद्धतीने ड्रेसला ठेवलेला आहे। तर अशा पद्धतीने या आपल्या 2 बाजू आहेत। तर याला व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे आणि जे आपण कट केलेलं अस्तर आहे त्या अस्तरला आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि जेवढं मार्किंग आहे त्या मार्किंगनुसार किंवा तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्राचं ठेवून कट करून घेऊ शकता। तर इथे मी कट करून घेतलेलं आहे। आता आपल्याला या पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे। तर आता शिलाई इथे मी टाकून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता जे दोन्ही आहेत भाग त्यांना अस्तर मी जोडून घेतलेला आहे मेन फॅब्रिकला। आता आपण बॅगसाठी बंद तयार करून घेणार आहोत। तर इथे मी 5.25 इंचावरचं विड्थ असलेली फॅब्रिक आणि लेंथ जी आहे ती 13.5 इंच आहे। तुम्हाला जर लॉंग हवं असेल, लांब हवं असेल तर तुम्ही हे 15 इंचापर्यंत देखील घेऊ शकता। तर आपल्याला या पद्धतीने हे ठेवायचं आहे, फोल्ड द्यायचं आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे। तर आपला जो बंद आहे तो इथे आपला 1 इंचाचा तयार झाला पाहिजे। तर आता इथे मी शिलाई टाकून घेणार आहे। तर बघा, इथे मी शिलाई टाकून घेतलेली आहे दोन्ही बंदांना। तर हे 1 इंचाचं माझे जे दोन्ही बंद आहेत ते तयार झालेले आहेत। आता हे दोन्हीही बंद आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। तर त्याआधी काय करायचं बघा, इथे आपल्याला सेंटर पॉईंट म्हणजे मध्य काढायचं आहे। तर इथे माझं हे 3 इंचाचं आहे तर माझं 1.5 इंचावर येतं। या पद्धतीने आपल्याला मार्किंग करायचं आहे सेंटर पॉईंटसाठी। तर ह्या बाजूला झालेलं आहे, या बाजूला देखील करून घ्यायचं आहे या पद्धतीने। आणि हे जे दोन्हीही बंद आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। तर ते आता कसे लावायचे ते देखील मी तुम्हाला इथे सांगते। तर या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे व्यवस्थित आणि या बाजूने देखील या पद्धतीने। आणि हे आता मी स्टिच करून घेतलेले आहे। तर स्टिच केल्यावर हे अशा पद्धतीने दिसतात। तुम्हाला जर लांब हवे असतील मोठे थोडे तर तुम्ही जी स्ट्रिपची लेंथ आहे ती जास्त ठेवू शकता। आता यानंतर आपल्याला इथे पट्टी लावायची आहे स्ट्रिप। तर इथे मी 1.5 इंचाची स्ट्रिप कट केलेली आहे आणि आपल्याला आता इथे जोडून घ्यायची आहे। तर मी हे जे 4ही पार्ट आहेत बघू शकता तुम्ही, या पद्धतीने मी जोडून घेतलेली आहे दोन्ही पार्टला, जे 4 भाग आहेत त्यांना। आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथून आणि इथून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। जे कोणे आहेत त्याला शिलाई टाकायची नाहीये। शिलाई माझी टाकून झालेली आहे। आता हे कोणे या पद्धतीने आपल्याला पकडायचे आहेत आणि इथून शिलाई टाकून घ्यायची आहे। ही शिलाई देखील मी इथे टाकलेली आहे दोन्ही बाजूला, तुम्ही आता यानंतर आपल्याला जी शॉपिंग बॅग आहे किंवा जी हँडबॅग आहे ती तुम्हाला सरळ करून घ्यायची आहे या पद्धतीने। आता यानंतर आपल्याला बघा, वरच्या बाजूला इथे आपल्याला पुन्हा पट्टी कट करून घ्यायची आहे स्ट्रिप दोन्ही बाजूसाठी। तर इथे मी कट करून आणि अटॅच देखील केलेली आहे। तर अटॅच केल्यानंतर हे असं दिसतं। आता या पद्धतीने आपली जी शॉपिंग बॅग आहे किंवा तुम्ही हँडबॅग देखील म्हणू शकता,
ही तयार झालेली आहे। व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।